आदित्य साहेब आपल्याला संबोधित करतील. तत्पूर्वी जय महाराष्ट्र. खरं तर मी समोर बसायला पाहिजे, कारण आपल्या मतदारसंघातले 2 आमदार आपल्याला आपल्या होणाऱ्या नगरसेविका काय करणार आहेत आपल्या मतदारसंघासाठी हे सांगणार आहेत. आणि मी पण याच मतदारसंघाचा रहिवासी आहे. मी इथे आमदार म्हणून नाही, या मतदारसंघाचा रहिवासी, तुमचा शेजारी म्हणून आलेलो आहे. तरी देखील गंमत जरी 1 मिनिट बाजूला सोडली, आज इथे येऊन एक आनंदाची गोष्ट हीच आहे की जेव्हा 1 वर्षापूर्वी आपलं सरकार जरी नाही आलं तरी आपल्या आमदारांनी काय काय काम केले, आपल्या स्थानिक आमदारांनी आणि खास करून स्थानिक आमदार जे आपल्या पक्षाचे आहेत, तरुण आमदार आहेत, त्यांनी काय काय कामं केलेली आहेत हे पाहून अभिमान पण वाटतो आणि आनंद पण होतो की आम्ही असं काम करून दाखवत असतो. हा विश्वास पक्का बसतो. कारण एरवी जर आपण पाहिलं आणि आता जर आपण महायुतीचा जो प्रचार आहे, म्हणजे मिंदेंची सेना असेल, दादांची टोळी असेल किंवा फडणवीस साहेबांची टोळी असेल, ह्यांच्याकडून जो काही प्रचार आपण ऐकत आहोत, हा सगळा प्रचार कशावर आधारित आहे? भलत्या सलत्या विषयांवर, देशाच्या बॉर्डरवर सगळं काही वेगळं काही म्हटलं जातं. पण हे सगळं जरी आपण पाहिलं तरी एक महत्वाचं आहे की आपण काय काम करणार आहोत, आपण काय देणार आहोत, ह्याच्यावर आपण फोकस करत आलेलो आहोत. तसं पण जरा हरिटस वगैरे आहे का? गोळी कधी गोळीत चगळायला आहे का? घसा गाडीत आहे, थोडं बोलून बोलून घसा नाही लवंग नाही, गाडीत हनीटस आहे. दिवसभर बोलून बोलून जरा असो, होईल तर होईल, बघू. एक जे आपण हा विषय मांडत आलेलो आहोत, सातत्याने मांडत आलेलो आहोत की घरांचा प्रश्न, घरांचा प्रश्न, घरांचा प्रश्न. हाच घरांचा प्रश्न 2 मिनिटं थांबूच मला वाटतं जरा. हनीटस किंवा विक्स नाही बोलतो मी येईपर्यंत. तर हा जो प्रश्न आहे घरांचा, मला वाटतं फार महत्वाचा आहे. आतापर्यंत ज्याचा उल्लेख होत चाललेला आहे, बीडीडीचा प्रश्न. हा विक्स की गोली लो, खिचखिच दूर करो. काय विक्सच आहे ना, तर भलतं काय जुबान केसरी नाही ना, तर असं करायला लागेल. नाही म्हणजे केसरी आपलं रक्त आहेच, पण आज जे आपण आमदारांकडून काम ऐकलेलं आहे, ह्या पुढे जाऊन जो आपल्याला काही घरांचा प्रश्न सोडवायचा आहे, तो मला वाटतं फार महत्वाचा ठरतो. शेजारी जरी आम्ही असलो तरी वर्षानुवर्ष मी ऐकत आलेलो आहे, पाहत आलेलो आहे की हा विषय आपल्या गव्हर्नमेंट कॉलनीचा विषय असेल, आज सगळे आपण खिडक्यांमधून ऐकताय, बाल्कनीमधून ऐकताय, हा विषय जो आहे कदाचित उद्धव साहेबांसाठी आहेच, मोठ्या साहेबांसाठी म्हणजे माझ्या आजोबांसाठी महत्वाचा होता, आणि आमच्या सर्वांसाठी आम्ही एक कर्तव्य म्हणून की आमचे शेजार धर्म पाळत असलो तरी आपले जे कर्मचारी आहेत, शासनाचे जे कर्मचारी आहेत, महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत, बीएसटीचे जे कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, ज्या लोकांनी ह्या मुंबईची असेल, ह्या महाराष्ट्राची असेल 30 वर्ष 40 वर्ष पिढ्यानपिढ्या ज्यांनी सेवा केलेली आहे, त्यांना मुंबईमध्ये त्यांच्या हक्काचं घर मिळायलाच पाहिजे, ह्या ध्येयाने आणि ह्या धोरणाने आपण पुढे चाललेलो आहोत. पण हे काम करत असताना अर्थात अनेक वर्ष आपण पाहिलं असेल, आपला संघर्ष कुठेही काही थांबत नव्हता, आपला लढा कुठेही थांबत नव्हता. आपण जी कामं करत आलेलो आहोत त्यात सोबत घरं कशी द्यायची, हा जो संघर्ष आहे हा फार महत्वाचा आहे. आणि हा संघर्ष पुढे नेण्यासाठी मोर्चे काढले, आंदोलनं झाली, अनेक वर्ष. जसं अनिल परबजी सांगत होते की 21 वर्ष ते अधिवेशनात मांडत आलेले विषय आहेत, वरुण आणि मी मांडत आलेलो आहे. पण हे सगळं झाल्यानंतर देखील हा विषय का सुटत नाही, ह्याला जर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल तर एकच उत्तर आहे, भाजप भाजप भाजप. भाजपचे जे उत्तर आहे ते हेच उत्तर. माझ्याकडे जसं पोलीस कर्मचाऱ्यांचा जो विषय आहे हाच आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना देखील 30-30 वर्ष सेवा करूनही जर घरं का मिळत नाहीयेत, तर घरं एवढ्यासाठीच मिळत नाहीयेत कारण जेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं, आदित्य जर आज ह्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपण घर दिलं तर दुसऱ्यांचं काय, आपल्याला सगळ्यांना घर द्यायला लागेल. आणि हेच
हाच जो विषय आहे तो मी त्यांना सांगितलं की तो हा विषय आम्ही सोडून दाखवलेला आहे. बीडीडी चार्ज ते आम्ही केली आहे, पोलीस कर्मचाऱ्यांना देखील आम्ही घरं दिलेली आहेत, शासकीय कर्मचाऱ्यांना घरं देत होतो. मग तुमचं काय अडतंय? पण अडत सॉरी माझा घसा जरा आतून खवखवत असल्यामुळे थोडं मध्ये पॉज घेऊन बोलत आहे, कुठचाही दुसरा पॉज नाहीये हा. पण हे जरी झालं तरी आज मी तुम्हाला एवढंच सांगतो, कारण मी जास्ती वेळ आज आत्ता बोलू शकत नाही, संध्याकाळी पण मला भाषण करायचं आहे, थोडा घशाला मी आराम देण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या विषयाला वरून आपण अनिल परबजी, आपण रोहिणताई, आपण तोडगा काढलेला आहे. आज आपण आंदोलन करत आहोत ते आपल्या गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये आपल्याला 8, 9, 10 एकर पाहिजे, ते पाहिजे आहेच, आणि ते आपण मिळवून घेणार म्हणजे घेणारच. पण जरी मुख्यमंत्री आपल्याला बोलत असेल की आम्ही देणार नाही, बरं आत्ता अनिल परबजींनी जो उल्लेख केला की आपण पण आपल्या शेवटच्या कॅबिनेटपर्यंत का थांबलो होतो, जसं आमच्याकडे बीडीडीचा प्रश्न होता, आम्ही पहिल्याच दिवशी मार्गी लावला होता. जे अनेक वर्ष, जवळपास 25 वर्ष जो प्रश्न सुटत नव्हता, तो आम्ही एका दिवसात कसा सोडवला, तर आम्हाला काम करून दाखवायचं होतं. आमची जिद्द होती, आमची ताकद होती, आमची हिंमत होती. पण ह्या मतदारसंघामध्ये वरुणच्या आधीचे जे आमदार होते त्यांच्याकडून असेल किंवा त्यांच्या पक्षाकडून असेल, सतत आम्हाला सांगायचं की जरा 1 महिना थांबा, आम्ही सगळ्यांना एकत्र आणतो, जरा 1 महिना थांबा, आम्ही सगळ्यांना आणतो, जरा 1 महिना थांबा, आम्ही सगळ्यांना आणतो. पण हे 1 महिना करत करत जे 1.5 वर्ष 2 वर्ष निघून गेली, ते आमदार जे जबाबदार आहेत, आज त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, तुम्ही ह्या एरियामध्ये जेव्हा फिरता तेव्हा तुम्ही आम्हाला सांगा, आम्हाला आमच्या हक्काची घरं तुम्ही का मिळवून दिली नाहीत? विषय एकच आहे, विषय सोपाच आहे. एवढाच होता की ज्या लोकांनी शासनाची सेवा केली, महाराष्ट्राची सेवा केली, मुंबईची सेवा केली आहे, त्या लोकांना तुम्ही त्यांची हक्काची घरं दिली पाहिजेत, परवडणाऱ्या दरात द्या किंवा मोफत द्या. पण आज मी तुम्हाला एवढंच सांगतोय की याच्यावर उत्तर आपण काढलेलं आहे, तोडगा आपण काढलेला आहे. आपला लढा इकडचा सुरू राहील, आपलं सरकार आल्यानंतर आपण हे मिळवून घेऊच. पण जर आमचा वचननामा पाहिला मुंबई महानगरपालिकेचा, त्याच्यात पहिलं वचन आमचं ह्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आहे. मुंबई महानगरपालिकेचे स्वतःचे मुंबईच्या शहरामध्ये, म्हणजे शहर म्हणजे जेव्हा म्हणतो शहर आणि उपनगरामध्ये आपले स्वतःचे एस्टेट प्रॉपर्टीज आहेत. या एस्टेटच्या प्रॉपर्टीज आता मुख्यमंत्र्यांच्या एका बिल्डर मित्राच्या घशात टाकले जात आहेत. जवळपास 4,500 एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत आणि एका बिल्डर मित्राच्या घशात टाकले जात आहेत. आपले महापौर बसल्यानंतर पहिला निर्णय हा होणार आहे की त्या सगळ्या एस्टेटच्या प्रॉपर्टीज त्या बिल्डरच्या हातातून परत घ्यायच्या आहेत आणि ह्या सगळ्या प्रॉपर्ट्यांवर 4,000 प्लॉट्सवर मुंबईमध्ये पहिलं आपण जे काम करू ते म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी, बीएसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी, फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांसाठी, अर्थात ज्या ज्या लोकांनी मुंबईची आणि महाराष्ट्राची एवढी वर्ष सेवा केलेली आहे, या सर्व लोकांसाठी आपण परवडणारी घरं बांधून देऊ, हा आपण निर्णय घेतलेला आहे, हा आपण तोडगा काढलेला आहे. हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे आपण हवेत म्हणत नाहीये. हे काही ह्या सरकारसारखं करू बघू देऊ असं नाहीये. हे फुल अँड फायनल उत्तर आहे. हेच अर्थ आपण काढत आहोत की आर्थिक नियोजन करून जे काय आपल्याला बाकीचं नियोजन करायचं आहे ते सर्व करून आपण हा निर्णय घेतलेला आहे. आज मी तुम्हाला विचारत आहे, या निर्णयाशी तुम्ही सहमत आहात की नाही? जे आपण करत आहोत, हो आपण कटिबद्ध आहोत या शहराला, पण शहराची ज्यांनी सेवा केलेली आहे, शहराची ज्यांनी सुरक्षा ठेवलेली आहे, शहराला ज्यांनी दिवस रात्र मेहनत करून आतापर्यंत चालत ठेवलेलं आहे, त्या शासकीय कर्मचाऱ्यांचा जो विचार करायचा असेल तो एवढे वर्ष आपण करत आलो. गेल्या 1 वर्षामध्ये पण सरकार नसताना देखील वरुण सरदेसाईंनी जसं आपण पाहिलं, पाण्याचा विषय असेल, सिक्युरिटीचा विषय असेल, सगळे विषय जे मार्गी लावलेले आहेत, घरांचा जो विषय होता त्याचा शब्द आज मी तुम्हाला देत आहे, हा फुल अँड फायनल शब्द आहे. हा लढा इकडचा आपला चालू राहील. जेव्हापर्यंत आपले अधिकार आपण पूर्ण आपल्याला मिळवत नाही तोपर्यंत आपण करून घ्यायचं. ही देखील प्रॉपर्टी सोडायची नाही, ही आपलीच आहे, आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांची आहे. हे 10 एकर आपल्याला मिळवायचे म्हणजे मिळवायचे आहेत. आवाज चढला की जरा आतून आदित्य कंट्रोल असं येतं. ते कुठच्या पिक्चर मध्ये ना, कंट्रोल, उदय कंट्रोल. पण तरी देखील मी काय इथे येऊन हे सांगत आहे, जरी घसा कुठच्याही परिस्थितीत असला तरी, कारण आजपर्यंत आम्ही हा लढा जवळून पाहिलेला आहे. गेले 21 वर्ष नाही तर मी स्वतः 10 वर्ष पाहत आहे. उद्धव साहेब जे कळकळीने सांगत असतात, मग फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना, स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर बीडीडी मध्ये आम्ही काम करून दाखवलं होतं. बीडीडी मध्ये पण तिथे जे अनेक वर्ष लोक राहतात त्यांना आम्ही त्यांच्या हक्काची घरं दिली. पण त्याही पुढे जाऊन जो निर्णय भाजपा घेत नव्हता
पोलीस कर्मचारी जे 2011 पर्यंत राहतात, 3-3 पिढ्या राहतात, त्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी भाजपने निर्णय घेतला नव्हता. तो आपण निर्णय घेतला की त्याच बीडीडी चाळीमध्ये त्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आपण त्यांच्या हक्काची घरं परवडणाऱ्या दरात केलेली आहेत. येऊन बघा तुम्ही, 10,000 परिवारांना तिथे आपण बीडीडी मध्ये 160 स्क्वेअर फुटामधून 500 स्क्वेअर फुटांची घरं दिलेली आहेत. पण आज जेव्हा आपलं सरकार पडलं तेव्हा आमचे शासकीय कर्मचारी जे सावली बिल्डिंग मध्ये राहतात, वरून जसं तुमच्याकडे इथे आहेत तसं आमच्याकडे पण विधानसभेत काम करणारे आहेत, मुख्यमंत्री कार्यालयात काम करणारी जी लोक आहेत, त्या सर्वांनी मागणी केली होती. जसं उद्धव साहेबांनी निर्णय घेतला होता पोलीस कर्मचाऱ्यांसाठी, तसं शासकीय कर्मचारी देखील बीडीडी मधले त्यांनी आम्ही करून घेतलेलं होतं. पण ह्या निर्लज्ज सरकारने, ह्या भाजपच्या सरकारने तो निर्णय स्थगित केला, रद्द केला आणि ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काची घरं बीडीडी मध्ये मिळाली होती ती रद्द केली. हे दुर्दैव आहे. का भाजप आपल्या महाराष्ट्र विरुद्ध आहे? का भाजप आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध आहे? का भाजप आपल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध आहे? काही कुठेही उत्तर मिळत नाहीये. पण आज मी तुम्हाला एवढंच सांगायला आलेलो आहे, इथून पुढे पण निघायचं, रोड शो पण आहे. माझं हे वचन, माझा हा शब्द आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो, अर्थात आता 500 स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांची घरं आहेत त्यांना प्रॉपर्टी टॅक्स माफ केला आहे. आपण 700 स्क्वेअर फुटापर्यंत करणार आहोत प्रॉपर्टी टॅक्स माफ. 100 युनिट पर्यंत 20 माफ करत आहोत. महिलांसाठी मोफत बसेस सुरू करत आहोत. 10,000 इलेक्ट्रिक बस परत आपण आणणार आहोत. पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो इकडचा आहे तो एकच आहे, तो म्हणजे घरांचा. आणि त्याच्यावर पण आपल्या पक्षाने तोडगा काढलेला आहे. शिवशक्ती युती जी आपली आहे म्हणजे शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, आपण सांगितलेलं आहे की सर्व शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, फायर ब्रिगेडचे असतील, महापालिकेचे असतील, ह्यांना सर्वांना परवडणारी घरं आपल्या बीएमसीच्या एस्टेट प्रॉपर्टीवर देणार आहोत. पण आज जर हे आपल्याला करायचं असेल तर आम्ही सगळं तर करत आहोत, वचनपूर्ती तर आम्ही करणार. तुमच्या सर्वांकडून एकच गोष्ट मला लागणार आहे. काय असेल ती गोष्ट? काय असेल ती गोष्ट? नाही, बाकी काही नकोय. ते आपण भाजपवाल्यांसारखे नाही होत मागायला काही बोलतं. टेबलाच्या खाली काही नकोय. मतदान पाहिजे, तुमचं मत पाहिजे. मतदान किती तारखेला आहे? किती? मे, जून, जानेवारी ना, म्हणजे किती दिवसावर आले? मला माहिती आहे शासकीय कर्मचारी त्यांच्या ड्युट्यांवर असतील, पण एक मत तुमचं निर्णायक ठरणार आहे तुमच्या घरांसाठी. एक मत तुमचं निर्णायक ठरणार आहे तुमच्या आवाजासाठी. एक मत तुमचं ठरणार आहे निर्णायक रोहिणीताईंसाठी आणि तेच एक मत निर्णायक ठरणार आहे आपले ह्या वचनपूर्तीसाठी. पण हे एक मत देखील, एक मत म्हणजे एकच मत नाही, एक मताने आपल्याला मतदान झालं पाहिजे. पण एक मत जे मी सांगत आहे ते एक मत कुठच्या चिन्हाला आलं पाहिजे? कुठच्या चिन्हाला आलं पाहिजे? मशाल पक्की माहिती आहे ना, ठरवली ना? ताई किती नंबरवर आहात तुम्ही? बघा, आपली 2 नंबरची कामच नसतात. रोहिणीताई, मला वाटतं तुमचा विजय पक्का आहे. बसा बसा, तुमचा विजय पक्का आहे. तुम्ही नगरसेवक म्हणून जिंकून येणारच आहात. इथे जसं मी आधी थोडी गंमत केली की मी आमदार नाही, मी इथे रहिवाशी म्हणून आलेलो आहे, पण निश्चितपणे मी आमदार पण आहे, मी पक्षाचा नेता पण आहे, मी कार्यकर्ता पण आहे. आणि तेवढीच बांधिलकी ह्या मतदारसंघाची माझी तुमच्यासारखीच आहे. मला वाटतं आपल्या सर्वांचं कर्तव्य राहील की रोहिणीताई आल्यानंतर, अर्थात गटर वॉटर मीटरची आपण कामं तर करूच, पण सगळ्यात पवित्र काम आपल्या मुंबईसाठी राहील ते म्हणजे आपला मराठी टक्का टिकवण्याचं जे काम आहे. आपला हा सगळा जो शासकीय कर्मचाऱ्यांचा पूर्ण जो एक मोठा वर्ग आहे, आतापर्यंत ठीक आहे ना, आपण जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जातो, आमदार म्हणून आम्ही जातो किंवा तुम्ही गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये असाल किंवा गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये असाल, कुठच्याही ऑफिसमध्ये जाल, आपली कामं करून देतात, आपल्याला मदत करत असतात. आपण आता कटिबद्ध राहिलं पाहिजे. आपण वचन त्यांना दिलं पाहिजे की होय, तुमचं मत आम्ही फुकट घालवणार नाही. तुम्ही ज्या विश्वासाने आम्हाला मतदान कराल त्याच विश्वासाने वचनपूर्ती करू. आणि तुम्हाला कळेल की ह्या आपल्या सरकारचा पहिला निर्णय हाच असेल की तुमच्या घरांचा विषय आम्ही मार्गी लावणार, म्हणजे लावणारच. आज हा शब्द देतो आणि तुर्तास इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद साहेब. शासकीय कर्मचारी आपले स्थानिक यांच्या वतीने आदित्य साहेब ठाकरे यांचा इथे